नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर जीएमसी नांदेडचा तो जीएसी काहीतरी पेपर आहे. तर त्याचं आन्सर शीट आलेली आहे मुलांना. 18 तारखेला पेपर झाला होता. एकच पेपर झाला होता. याच्या आधी मुंबईचा जो घेतलाय आपण त्याच्यात पण एकच पेपर झाला होता. तर हा पण सिंगल पेपर आहे. बऱ्याच मुलांनी पाठवलाय मला की सर हा पेपर घ्या, याची आन्सर शीट आलेली आहे. तर आपण तो आज युट्यूबवर घेतोय लगेच. ठीक आहे, आजच आलेला वाटतंय, आज का काल रात्री. तर त्याचा आपण बघूया. आपण आतापर्यंत खूप सारे पेपर युट्यूबवर घेतलेले आहेत आणि याची बॅच पण आपण घेतलेली आहे. हा जीएमसी नांदेडचा 18 तारखेला झालेला पेपर होता. गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न आपण ह्याच्यातले बघतोय. ही जी आपली बॅच आहे ना, सरळ सेवा पीवायक्यू बॅच. बरेच जण म्हणले सर मध्ये मध्ये ऍडव्हर्टाईज नको, एकदाच बोला. तर एकदाच थोडस नीट ऐका. सरळ सेवा पीवायक्यू बॅच 2025 याच्यामध्ये मी शिकवणारे 2 फोल्डर घेतलेले आहेत. याचं नाव जरी पीवायक्यू बॅच असलं तरी मॅथचा एक फोल्डर आहे, रिझनिंगचा एक फोल्डर आहे. कन्सेप्च्युअल मॅथमॅटिक्स, कन्सेप्च्युअल रिझनिंग, त्याच्यात एकदम हाताला धरून शिकवल्यासारखं शिकवलंय. आणि नंतर मग ह्या सगळ्या एक्झामचे टेट, बीएमसी, समाज कल्याण, कोशागार, जीएमसी, बीएमसी, पीसीएमसी जे काय असतील, जे काय सरळ सेवा होतात त्या सगळ्यांचे पेपर आपण घेतोय. ज्याचे मला रिस्पॉन्स शीट येत आहेत, तुम्ही पाठवताय, ते सगळं तुम्हाला मी त्याच्यात बॅच मध्ये ऍड करत करत जाणार आहे. आणि ह्याची जी पीडीएफ आहे ती आपण अभिषेक सीसॅट या टेलिग्राम चॅनलवर देतोच आहोत. अभिषेक सीसॅट. आणि या बॅच मध्ये तर सगळंच तुम्हाला मिळून जाते, सगळ्यांचे अनोटेशन पीडीएफ मिळून जातील. ठीक आहे, तर खूप व्यवस्थित डिझाईन केलेली बॅच आहे. सरळ सेवेला गणित बुद्धिमत्ता असं कोणीही घेत नाही. टीसीएस आयबीपीएसच्या नावाखाली काहीही चालवले लोकांनी की ह्याचा पॅटर्न काय तो तरी बघा ऍटलीस्ट बाबा. त्यानुसार त्या प्रकारची त्या लेवलची गणित घ्या. गणित खरंच चांगली चांगली पडताय त्याची. तर ही बॅच एकदा घ्या, तुम्हाला दुसरं काही करायची गरज लागत नाही. मग याच्या छोट्या छोट्या बॅचेस पण मी तयार केल्या. समाज कल्याणची छोटी बॅच, कोशागारची छोटी बॅच, जीएमसी ची छोटी बॅच. तसं करण्यापेक्षा त्या 300 रुपयाच्या बॅचेस घेण्यापेक्षा ही 999 रुपयाची बॅच एकदा घ्या. 1 वर्षासाठी तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचं दुसरं काहीही करावं लागणार नाही. ओके, आणि काही डाऊट आला की मला याच्यावर तुम्ही विचारू शकता. चला, तर मग आता आपण पुढे जाऊया. काय म्हणतोय पहिला प्रश्न? एक टायपिस्ट 3 तासात 2400 शब्द टाइप करतो, तर 330 मिनिटात त्याच समान वेगाने किती शब्द टाइप करेल? मला सांगा. 3 तासात 2400 करतो, 3 तासात म्हणजे किती रे? 180 मिनिटात तो किती शब्द टाइप करतो? 2400. तर 330 मिनिटात म्हणलं. 330 मिनिटात किती? 180 कुठनं आलं? 3 तास म्हणजे 180 मिनिटं, 1 तास म्हणजे 60 मिनिटं. मग क्वेश्चन मार्क बरोबर काय येणार? 330 गुणिले 2400 भागिले 180. शून्याला शून्य गेले. साइन त्रिक 18, साइन चौक 24. 3 एके 3, 3 11 33, म्हणजे 11 चौक 44. 4400 शब्द टाइप करेल. ऑप्शन नंबर 2. कळलं? सगळ्यांना पटलं व्यवस्थित? एकदम सिंपल प्रकारचा तिरकस गुणाकाराचा हा प्रश्न होता. चला पुढे पहा. तुम्हाला एवढं मोठं दिलेलं आहे, काही भ्यायची गरज नाही. जेवढं सांगितलंय तेवढं करत राहायचं. पहिल्यांदा काय? 3/4 आहे. 3/4 3/4 लिहिलं. अधिक 0.75 म्हणजे पण किती? 3/4च आहे. आणि त्याचा काय केलाय रे? वर्ग केलाय. वजा 81/100 केलंय. आणि परत या सगळ्याचं काय केलंय? भागिले केलंय. भागिलेचं मग काय करतो आपण? गुणिले करतो. आणि त्याला काय करू आपण? 16/9 करू. परत अधिक, अधिक मध्ये काय आहे? अधिक मध्ये आहे 6/5 चा वर्ग म्हणजे 36/25. बरोबर? पण हे सगळं आधी सॉल्व्ह करायला लागेल आणि त्याला सगळ्याचं गुणाकाराला काय येते? 5/3 आहे. मग आधी एवढं सॉल्व्ह करून घेऊ. 3 आणि 3 6/4 चा वर्ग. 6/4 येतं हे, 6/8 येत नाही. 6/4 चा वर्ग किती? 6 चा वर्ग 36, 4 चा वर्ग 16, वजा 81/100 असं त्यांनी केलेलं आहे. आता हे सॉल्व्ह करून मग त्याला 16/9 करायचं आहे. मग कसं कसं काय काय करू शकतो आपण? पहिल्यांदा जेवढं कट होतंय तेवढं कट करू. 4 चौक 16, 4 9 36, इथपर्यंत आलो. मग ह्याला पण 100 करू शकतो आपण. मग ह्याला 25 न गुणायला लागतंय. 25 9 2.25, 2.25 वजा 81 छेदात 100, छेदात 100 एवढ्याचं उत्तर आलं हे. आणि गुणिले याला किती आहे? 16/9. मग 225 वजा 81, 5 1 गेला 4, 22 मधून 8 गेले 14, छेद 100 गुणिले 16/9. 9 1 9, 16 9 44.
परत 4 चोक 16, 25 चोक 100 म्हणजे 16 चोक 64/25. एवढ्याचं उत्तर किती आलं? 64/25. एवढ्याचं उत्तर आलं 64/25. आणि त्याला अधिक किती आहे? 36/25. 64 आणि 36 100/25 म्हणजेच किती आलं उत्तर? 4. म्हणजे इथपर्यंतच्याच उत्तर माझं किती आलेलं आहे? 4 उत्तर आलेलं आहे. आता त्याला परत काय काय आहे पुढं? 4/5/3 आहे. म्हणजेच मी काय म्हणू शकतो? 4 गुणिले 3/5 गुणिले 6 1 6 वजा 1 5/6 चा वर्ग म्हणजे 25/36. बघा जेवढं कट होतं तेवढं कट करू. 5 5 25, 4 1 4, 4 9 36, 3 1 3, 3 3 9. उरलं किती रे? 5/3. किती उरलं? 5/3. आहे का उत्तर? शांत डोक्याने व्यवस्थित सोडवत जाणे, उत्तर निघतं. सगळ्या बेसिक गोष्टी आहेत. आधी भागाकार, मग गुणाकार, आधी कंस, त्याच्या आधी भागाकाराच्या आधी पण कंस. बॉडमास प्रमाणे जायचं. शांत डोक्याने सोडवत आलं की उत्तर निघतं. काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही. पुन्हा डबल व्हिडिओ बघितला की तुम्हाला समजून जाईल. सरळ रूप द्यायचंय. पहा, आपल्याला पॉईंट सोबत खेळता येत नाही ना, नाही खेळायचं. मग सरळ 0.5 आहे म्हणजे मी काय लिहिणार त्याला? 5/10 गुणिले 8/3 गुणिले 9/4 अधिक 1/5 वजा 1/4. ह्याचं काय येतंय बघा मग. आता 3 1 3, 3 3 9, 4 1 4, 4 2 8, बे 1 बे, बे 5 10, 5 ला 5 गेले, इथं 3च उरलंय फक्त. मग 3 अधिक 1/5 वजा 1/4. मग याचं किती येते आन्सर ते पण काढू आपण. सगळ्याचा छेद 20 करूया. मग हे किती येते? 20 त्रिक 60, परत 4 पंचे 20 आणि परत 5 20. हे वजा 1, 60 वजा 1 किती येणार? 59. 59/20. 59/20 म्हणजे 20 त्रिक 60 असते. 3च्या थोडस माग, 3च्या थोडस माग 2.95. ऑप्शन नंबर 1. इझी. ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्हाला सांगतो. ह्याला मी भाग घालत बसलेलो नाही. 20 त्रिक 60 असते. 3च्या थोडं कमी आहे ना, म्हणजेच 2.95. कळालं का? नेक्स्ट भागाकाराचं काय करतो? उलटून आपण काय करतो? गुणाकार करतो. बघा बेसिक वर जोर आहे सरळ सेवेचा आणि तुम्ही चाललाय कुठं दुसरीकडे. बेसिक चांगलं करा फक्त. चलो पहिल्यांदा हे करू. आता याचे बरेच शॉर्टकट युट्यूबवर दिसतील, काय उपयोग नाही. ते शॉर्टकट ठराविक एक्झाम्पल साठी असतात. चित्र विचित्र आलं तर ते काम करत नाही. पहिल्यांदा खालचं सोडू. 5 1 5 आणि 4 9. ह्याचं उत्तर काय आलं मग? 9/5. उलट करायचंय म्हणजे काय आलं? 5/9. परत ह्याचं उत्तर बघा. 9 1 9 1 9 5 14. 14/9. उलट करायचंय म्हणजे 9/14. म्हणजे इथपर्यंत किती आलं? 9/14. परत 14 1 14, 14 आणि 9 23/14. बरोबर. 14 1 14, 9 4 13, 23/14 म्हणजे 28/69 गुणिले 23/14. भागाकार आहे त्याचा पण गुणाकार करून 3/5. पहा आता 23 1 23, 23 त्रिक 69, 14 1 14, 14 2 28. 3 ला 3 गेले, किती उरलं? वर 2 आणि खाली किती उरले? 5. 2/5. सोपं आहे का अवघड आहे? माझं मी शिकवतोय तुम्हाला काय कळत नाही असं काही नाही. बॉडमास आहे. बॉडमास फ्रॅक्शन आहे. बॉडमास फ्रॅक्शन इंडायसेस. दॅट्स इट. हे पिलर आहेत. पिलर. बॉडमास BODMAS बॉडमास फ्रॅक्शन इंडायसेस हे मॅथचे पिलर आहेत. हे ज्याला जमतं त्याला पुढं काहीतरी इंटरेस्ट येतो, नाहीतर तेवढा इंटरेस्ट पण येत नाही. चला पुढे जाऊया आपण. 12 नोटबुकची किंमत 240 आहे. 12 नोटबुकची किंमत 240 जर असेल तर एका नोटबुकची किंमत किती? 20 रुपये. एका डायरीची किंमत एका नोटबुकच्या किमतीपेक्षा 10 ने जास्त आहे. हे नोटबुकची किंमत आहे. मग डायरीची किंमत किती? 10 ने जास्त आहे म्हणजे 30 आहे. एका डायरीची किंमत 30 आहे. आता काय म्हटले? 7 नोटबुकची एकूण किंमत. 7 नोटबुकची एकूण किंमत किती? 20 47 आहे. 6 डायरींच्या एकूण किमतीपेक्षा 6 डायरींची एकूण किंमत 30 सक्क 180. किती न कमी आहे रे? 40 न कमी आहे. ऑप्शन नंबर 4. इझी. सोपा होता एकदम व्यवस्थित.
चलो, एका कारखान्यातील 8 कामगार आणि 1 पर्यवेक्षकाचा सरासरी मासिक पगार 15,000 आहे. जर पर्यवेक्षक 21,000 कमावतो तर 8 कामगारांचा सरासरी. बघा त्यांनी काय म्हटलंय, एका कारखान्यातील 8 कामगार आणि एका पर्यवेक्षकाचा सरासरी मासिक पगार किती आहे? 15,000. म्हणजे टोटल सरासरी 15,000 आहे. ठीक आहे, 8 आणि 1 चा. जर पर्यवेक्षक 21,000 कमावतो तर 8 कामगारांचा सरासरी मासिक पगार किती? पर्यवेक्षक 21,000 म्हणजे 9 जणांचा 15,000 आहे, तर टोटल किती झालं रे? 15 9 35 असे 1,35,000. त्यातल्या पर्यवेक्षकाचा 21,000 आहे म्हटले, पर्यवेक्षकाचा 21,000 तो जर मी ह्याच्यातून मायनस केला तर माझ्याकडे काय उरतंय? 13 तून 2 गेले 11. तर हे 1,14,000 कोणाचा पगार आहे? 8 कामगारांचा. मग त्यांनी काय म्हणले, तर 8 कामगारांचा सरासरी विचारले, म्हणजे प्रत्येकाचा किती रे? भागिले 8 करा. 8 एके 8 उरले 3, 8 चौक 32 उरले 2, 8 दोन्ही 16 उरले 4, 8 पंचे 40, 8 शून्य शून्य 14,250. ऑप्शन नंबर 3, 14,250. ठीक आहे, नेक्स्ट. परत सरळ रूप द्यायचं आपल्याला. आधी भागाकार करायचा, हेच भागिले हे. 25 एके 25 उरले 6, 25 दुनी 50 उरले 12, 25 5 सव्वाशे. 125 आलं आणि 125 गुणिले 9, 125 गुणिले 9 अधिक शॉर्टकट सांगतो तुम्हाला 25 गुणिले 15. बरोबर आहे. ह्याच्यात पण 25 आहे, ह्याला असं लिहू का मी? 25 गुणिले 5 गुणिले किंवा 125 गुणिले 9 आहे, मी पुढच्याला करतो. 125 गुणिले 9 अधिक ह्याच्यातलं 5 गुणिले 3 आहे. बरोबर, हे 25 5 सव्वाशे घेतो. 125 गुणिले 3. 125 125 कॉमन काढलं तर आतमध्ये काय उरते? 9 3 12. आतमध्ये किती उरलं? 12. 125 गुणिले 12. तुम्ही हे एवढं गुणन हे करण्यापेक्षा इथं पण 125 आहे, इथं पण 125 आहे, 125 कॉमन काढलं, 9 3 12. आणि त्याचं पर्सेंट ऑफ एवढं पर्सेंट म्हणजे छेद 100 ऑफ किती आलंय? 60. मग काय येणार? 20 5 100, 20 त्रिक 60, 25 5 सव्वाशे. मग शेवटी आन्सर किती आलं रे? 25 त्रिक 75 गुणिले 12, 12 पंचे 60, 12 7 84 आणि 6 90. किती आलं? 900. ऑप्शन नंबर 3. एकदम इझी पद्धतीनं चाललंय, फक्त बघत बसायचं. सगळं गुणाकार करत बसला असतास तर लय किचकट बनतंय. मी कॉमन काढायची गोष्ट केली फक्त, बस, दॅट्स इट. नेक्स्ट. ही माझी 2 पुस्तकं आहेत, संपूर्ण अंकगणित आणि संपूर्ण बुद्धिमत्ता, टॉपिक वाईज PYQ. जर कंबाईन परीक्षेचा अभ्यास करत असाल, इव्हन सरळ सेवेचा जरी करत असाल तरीही तुम्हाला उपयोगी पडतील. खूप छान डिझाईन केलेलं पुस्तक आहे, खूप सारे QR कोड आहेत, त्याच्यातून तुम्ही कन्सेप्ट शिकू शकता माझ्याकडून आणि मग नंतर ह्या प्रश्नांची प्रॅक्टिस करू शकता. एवढं सगळं एका ठिकाणी असलेलं सध्या मार्केटमध्ये कुठलंही पुस्तक नाही. चला, काय ते याला 7 ने भागल्यास बाकी किती राहील असं म्हटलंय. 7 न भागलं तर बाकी किती राहील? तर याची एक गंमत असते, हे रुटात 56 अधिक रुटात 56 अधिक रुटात 56 अधिक रुटात 56 असं जेव्हा येतं तेव्हा आपण काय करायचं? या 56 ला 2 अशा फॅक्टर मध्ये करायचं की जे सलग गुणाकार आहेत, 7 आणि 8. आणि इथं अधिक 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 चिन्ह आहे म्हणून ह्याचं उत्तर किती येतं? 8 येतं. म्हणून ह्याचं उत्तर किती येतं? 8 येतं. ओके. आणि दुसरं काय आहे? 15. आणि दुसरं आहे 56 वजा 56 वजा 56. 56. इथं सेमच आहे, ह्याला पण सेम तसंच करायचं, 7 आणि 8. आणि ह्याचं उत्तर किती येतं? 7 येतं. मग ह्याला 7 ने भागल्यास बाकी किती राहील असं विचारलंय. ह्याला 7 न भागायचं तर बाकी किती राहील? ह्याचं उत्तर किती आहे? 8. ह्याचं उत्तर किती आहे? 7. मध्ये अधिक चिन्ह आहे म्हणजे 8 अधिक 7 बरोबर किती आलं? 15. बरोबर. आणि मग 15 ला जर मी 7 न भागलं तर 7 दुनी 14 आणि बाकी किती उरते माझी? बाकी उरते माझी 1. बाकी किती उरते माझी? 1. ऑप्शन नंबर 1. काय सांगितलं लक्ष दे. हे बघ गोष्टी कशा आहेत ह्या. रुटात 56 अधिक रुटात 56 अधिक रुटात 56 अधिक हे इन्फिनिटी पर्यंत असेल तर काय करायचं? हा आकडा असाच देतात की जो सलग गुणाकार असतो. सलग गुणाकार कोणाचा आहे? 7 गुणिले 8 चा.
इथं अधिक 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 चिन्ह आहे म्हणून मोठं उत्तर लिहायचं. ह्याचं उत्तर किती आलं? 8. सेम तेच आहे. रुटात 56 वजा रुटात 56 वजा रुटात 56 वजा रुटात 56. ठीक आहे, इथं पण तेच 7 आणि 8, पण इथं वजा चिन्ह आहे म्हणून छोटं उत्तर लिहायचं. ह्याचं उत्तर किती आलं? 7. दोघांच्या मध्ये कुठले चिन्ह दिले? प्लस. 8 आणि 7 किती आलं? 15. 15ला जर मी 7 ने भागलं तर बाकी किती उरते माझी? त्यांनी तेच सांगितलंय. 15ला जर 7 ने भागलं तर बाकी किती उरते माझी? बाकी उरते माझी 1. ऑप्शन नंबर 1. ह्याच्यापेक्षा अजून एक वेगळं असतं. हे सगळं 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 गुणाकारात देतात. म्हणजे असं देतात. रुटात 56 गुणिले रुटात 56 गुणिले रुटात 56 असं नुसतं असेल तर ह्याचं उत्तर किती येतं? 56. ठीक आहे. तर याचं काय आता डेरिवेशन वगैरे देत बसत नाही मी तुम्हाला. 3 गोष्टी शिकलो. प्लस चिन्ह असेल तर मोठा फॅक्टर उत्तर असतो. पण सलगच पाहिजे तर ते तसंच आकडा देतात ते. वजा चिन्ह असेल तर छोटा फॅक्टर उत्तर असतं आणि कुठलं चिन्हच नसेल फक्त गुणाकार असेल तर तेच उत्तर येतं. रुटात 56 उत्तर काय आलं? 56. 3 नवीन गोष्टी शिकलो की आजपर्यंत सरळसेवेच्या ह्याला आल्या नव्हत्या या गोष्टी. आता ह्याच्यात मध्ये त्या आलेल्या आहेत. त्यामुळे भारी गोष्टी आहेत ह्या एसएससी सीजीएल ला वगैरे ना स्टाफ सिलेक्शन कमिशनला छाटछूट आहे. डोळ्यांनी सुटतं तिथं. ठीक आहे. चला चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न बघून असं वाटतंय की या पेपरमध्ये त्यांनी बेसिकला भयंकर महत्व दिलेलं आहे आणि ते बेसिक तुम्हाला जमलंच पाहिजे. आता हा इंडायसेसचा आयोगाला पण एमपीएससीच्या ह्याला विचारले होते असे प्रश्न. तर 125 चा क्यूब आहे. एक तर मला सांगा 125 हेच 5 चा क्यूब आहे. त्याचा पण क्यूब केलाय. आणि 1000 हा 10 चा क्यूब आहे. त्याचा पण क्यूब केलाय. 10 चा क्यूब चा क्यूब आणि या सगळ्याचा काय आहे? 2/3 आहे. बरोबर. परत भागिले 25 हा 5 चा वर्ग आहे आणि त्याचा पण परत वर्ग केलाय आणि 100 हा 10 चा वर्ग आहे आणि त्याचा पण परत वर्ग केलाय. गुणिले 4 चा वर्ग आणि 5 चा वजा दुसरा आहे म्हणजे 1/5 चा दुसरा छेदात 1/5 चा दुसरा. ओके. आता काय काय लावू शकतो? हे काय वापरलं इथं आपण? ए चा वजा एम असेल तर त्याचं उत्तर काय असतं? 1/a चा एम असेल. हे एक कन्सेप्ट वापरली आपण. आता इथं 5 चा 3 त्रिक 9 आणि 10 चा 9 म्हणजे 5/10 चा 9 म्हणजेच 1/2 चा 9 आणि त्याचा 2/3 आहे. घाताचा घात घाताचा गुणाकार होतो. 2/3 परत भागिले 5/10 चा दुसरा म्हणजेच 1/2 चा दुसरा आणि त्याचा परत दुसरा आहे म्हणजे गुणाकार होणार. घाताचा घात घाताचा गुणाकार परत गुणिले 4 चा वर्ग आणि खालचं 5 चा वर्ग. काय काय होते बघा इथं मग आता 3 त्रिक 9 बेदुनी 4 म्हणजे 3 दुनी 6 1/2 चा 6 नवीन ठिकाणी लिहू आपण. काय तयार होतंय? 1/2 चा 6 परत भागिले 1/2 चा दुसरा म्हणजे गुणाकार करून म्हणजे हे 1/2 चा चौथा घात होणार. 2 चा चौथा 16 असतो म्हणजे गुणिले 16/1 चा कितवा तरी आणि परत इकडं काय येतंय आपलं 4 चा वर्ग इकडं पण 16 आणि परत हे 25. आता 1/2 चा 6 आहे म्हणजे 2 चा खालच्या ह्याच्यात 6 येणार आहे म्हणजे 1/2 चा 6 म्हणजे 2 चा तिसरा आणि 2 चा तिसरा. 2 चा तिसरा किती असतो? 8 म्हणजे हे किती होणार? 8 गुणिले 8 गुणिले 16 गुणिले 16. 8 दुनी 16 8 दुनी 16 हे वरचं 25 आहेच आणि 25 दुनी 50 दुनी 100. किती आलं उत्तर याचं? 100. काय काय यूज केलं माहिती आहे इथं आपण? सगळ्यात पहिल्यांदा ते यूज केलं एकदा. परत तुम्ही सेपरेट करू शकता ते यूज केलं. ए चा वर्ग अपॉन बी चा वर्ग असा असेल तर त्याला तुम्ही a/b चा वर्ग ग्रुपिंग पण करू शकता आणि सेपरेट पण. परत काय यूज केलं? ए चा एम चा एन असेल तर त्याला तुम्ही ए चा एम इंटू एन करू शकता. या सगळ्या गोष्टी आपण इथं वापरलेल्या आहेत. नेक्स्ट. जेव्हा एक संख्या 110% वाढवली जाते तेव्हा 3360 मिळतात. तर ती संख्या किती आहे? 110% वाढवली जाते तेव्हा 3360. 110% वाढवणे म्हणजे 210% होणे. 210 म्हणजेच किती रे? 3360. तर ती संख्या काय असते? 100%. शून्याला शून्य गेले. 21 एके 21 उरले 12. 21 सत्क 26 असे 16 गुणिले 100 म्हणजे किती आलं? 1600. तुला काय एक्स वगैरे दिसतंय का याच्यात? काहीच. एकदम सिंपल पद्धतीने आपण हे सोडवलेलं आहे. पुढे जाऊ.
एका संख्येचा 2/9च्या 90%चे 40% 400 असतील. आता मी ती संख्या x पकडली, आता x नाही पकडत तर चालतं, तू क्वेश्चन मार्क पकड बाबा. त्या संख्येच्या 2/9च्या 90% चे 40% हे किती आहेत रे? 400 आहे. जेवढं जमतंय तेवढं कट करा. शून्याला शून्य गेले, ह्या शून्याला हे शून्य गेले, बरोबर. आता ह्या 9ला हे 9 गेले. 4 दुनी 8, 8 पंचे 40, 8 0 0 आणि क्वेश्चन मार्क बरोबर 50 गुणिले 100 गेलं तिकडं तर 2 शून्य वाढणार. क्वेश्चन मार्क बरोबर काय? 5000. म्हणजे ती संख्या काय असणार आहे? 5000 ती संख्या असणार आहे. चला पुढे जाऊ. रमणचे उत्पन्न 66,800 आहे. तो त्याच्या उत्पन्नाच्या 10% बचत करतो. जर त्याचे उत्पन्न 37% वाढले आणि त्याचा खर्च 20% वाढला तर त्याची बचत काय होईल? रमणचे उत्पन्न 66,800. 66,800. ठीक आहे. तर त्याचे उत्पन्न 37% वाढले. ठीक आहे. उत्पन्न 37% वाढले म्हणजे नवीन उत्पन्न किती झालं? 137%. जमलंय? नवीन उत्पन्न 137% काढून घेऊ आपण, कारण हे रुपयातच दिलेलं आहे तर तुम्हाला ते काढण्याशिवाय गत्यंतर नाहीये. हे नवीन उत्पन्न आणि त्याचा खर्च पण 20% वाढलाय. आधी खर्च किती होता? 10% बचत करतोय म्हणजे 90% खर्च होता. मग आधीचा खर्च काढू आपण. 66,800 66,800 खर्च 10% बचत म्हणजे 90% खर्च. 2 शून्य 2 शून्य गेले, 0 9 8 72, 7 आले 9 सख्ख 54 आणि 7 61, 9 सख्ख 54 आणि 6 60. 60,120 खर्च होता आधीचा, तो आता 20% वाढलाय म्हणजे नवीन खर्च किती झाला? 120%. 2 शून्याला 2 शून्य गेले. पहिल्यांदा उत्पन्न काढू. याला काय ऑप्शन नाहीये, तुम्हाला करावंच लागेल, काही ऑप्शन नाही. 668 गुणिले 137. मी ऑप्शन अल्टरनेट असतात. कालचं एका विद्यार्थ्याने म्हणला, सर ते आदित्य रंजन सरांचा व्हिडिओ पाठवला मला तिकडून, ठीक आहे सर ही पद्धत सोपी आहे की करा. अरे ती पद्धत 2 ह्याच्यासाठी सोपी आहे की बाबा इफेक्टिव्ह रेट डिस्काउंट, 2 डिस्काउंट साठी सोपी आहे, 3 डिस्काउंट साठी त्याचा फॉर्म्युला चालतो, पण मग ते 4 वाला आल्यावर नाही चालत. ठीक आहे. मग त्याला म्हणलं कच्च करून पाठव. तो म्हणला सर लय वेळ जातो, म्हणून तर मी ते तसलं नाही काय करत. 10% वाढले 110% घे, 10% कमी झाले 90% घे, दॅट्स इट. एवढंच कर तू, बाकी काहीही करू नको. ओके. तर आता तुला 168 गुणिले 137 करायचं, नवीन पगार मिळून जाईल तुला. 7 8 56, 7 चक्क 42 आणि 5 47, 7 चक्क 42 आणि 4 46, 0 3 8 24, 2 3 चक्क 18 आणि 2 20, 2 3 चक्क 18 आणि 2 20, परत 2 शून्य आणि 668 आहे. नवीन पगार काय झाला? 6 7 4 11, 8 1 9 6 15, 6 1 7 4 11, 6 2 8 1 9, 91,516 हे त्याचं काय झालं? नवीन पगार. आणि खर्च किती आहे? खर्च हा एवढा आहे. 12 दुनी 24, 2 12 1 12 2 14, 12 सक्क 72. खर्च आहे 72,144. 72,144 म्हणजे बचत किती झाली? नवीन उत्पन्नातून. हे काय त्याचं? नवीन उत्पन्न आणि हा त्याचा नवीन खर्च. तर आपल्याला बचत काढू आपण. 6 4 गेले 2, 11 4 गेले 7, 5 2 गेले 3, परत 11 2 गेले 9 आणि परत 9 8 गेला 1, 19,372. हा त्याचा काय झाला? नवीन बचत झाली त्याची. तर त्याची बचत काय आहे असं विचारलं. सुरुवातीची किती होती काढली पाहिजे? 10% म्हणजे 6,680. ह्याचं 10% काय असतं? 1 शून्य कमी होतं ना, 6,680. ही सुरुवातीची बचत जर ह्याच्यातून वजा केली तर काय मिळते मला? 2 17 8 गेले 9, 13 7 गेले 6, 9 7 गेले 2 आणि इथे 1 म्हणजे 12,692 न त्याची बचत वाढली. 12,692 न त्याची बचत वाढली आहे का नाही? आता हा प्रश्न मी तुला सांगतो डेफिनेटली कॅल्क्युलेटिव्ह आहे. तुम्हाला काहीच करता येत नाही शॉर्टकट. जगातला कुठला जरी शिक्षक आणला तरी काही शॉर्टकट करता येत नाही. माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेव. जर शॉर्टकट येत असेल ना तर मी तुला सांगेलच की रे बाळा, मला लपून काय मिळणार आहे?
त्यामुळे तू डोळे झाकून विश्वास ठेव, हा कॅल्क्युलेशनचा प्रश्न आहे. जसं मला इथं 668 आणि 137 दिसलं, मी हा प्रश्न तिथं स्किप करणार होतो ना पेपर मध्ये, ते तुला तिथं कळलं पाहिजे की बाबा अरे हे स्किप करायला लागेल, एवढं मोठं गणित येतं याच्यात. ठीक आहे, हा काय प्रश्न होता? कॅल्क्युलेटिव्ह प्रश्न. अवघड म्हणायचं नसतं या प्रश्नाला, हा प्रश्न होता कॅल्क्युलेटिव्ह. लेंदी प्रश्न होता, कॅल्क्युलेशन याचं जास्त होतं. इथं तुम्हाला त्यांना तुमची कॅल्क्युलेशनचीच परीक्षा घ्यायची होती, त्यामुळे त्यांनी हे असा फ्रेम केलाय प्रश्न. पहिल्यांदा सुरुवातीचा वाढलेला पगार काढला आपण, नंतर आधीचा खर्च काढला आणि वाढलेला खर्च काढला, मायनस केलं, नवीन बचत काढली. सुरुवातीची बचत आणि नवीन बचत, नवीन बचतीतून सुरुवातीची बचत मायनस केली तर 12,692 मिळालं, म्हणजे बचत 12,692 न वाढली. ऑप्शन नंबर 1. सरळ बघ, त्यांचं लईच फेवरेट बनले राव ह्या पेपर मध्ये. आपण आपलं आपलं करत राहू. पहिल्यांदा तुला हे करायला लागेल, 10/42 भागाकार करता येत नाही आपल्याला, गुणाकार करून पुढचं उलट करतो आपण. 6/10, 10 गेलं, 6 × 1 = 6, 6 × 7 = 42. काय आलं इथलं उत्तर? 1/7. जमलं. भागाकार आहे, आधी हे सॉल्व्ह करू. ब्रॅकेट आपण 5×2 = 10, 4×3 = 12, 2/3 आलं. 2/3 अधिक 5/15, 2/3 अधिक 5/14. सॉरी, तर आणि मध्ये भागाकार चिन्ह आहे. 14×2 = 28, 15, 43/42 म्हणजे गुणिले 42/43. कळलं? भागाकार होता, गुणाकार करून उलट केलं आपण. परत अधिक आहे, ते अधिकचा तसाच्या तसंच लिहायला लागेल आपल्याला, आणि हे आधी करायला लागेल, आधी हे करायला लागेल बाय ऑफचं. ऑफ म्हणजे काय असते? गुणाकार. 25 ला 25 गेले, 43/9 म्हणजे अधिक 6/9, भागाकार आहे, गुणाकार करा. 43/9 आहे, त्याचं काय करायचं? 9/43 करायचं. मग इथं पण काय येतंय? 9 9 कॅन्सल. इथं काय तयार होतंय? 7×6 = 42. म्हणजे फायनली हे किती भेटलं मला? 6/43 अधिक हे किती भेटलं मला? 6/43. म्हणजे फायनल आन्सर काय? 43 तर तसंच ठेवलं, 6 × 12. हे येतं ना, बेरीज छेद समान करायचा असतो. 43 आणि 43 86 करणारा कोण आहे का आपल्या क्लासमध्ये? उत्तर काय आलं याचं? 12/43. काही रॉकेट सायन्स केलेलं नाही, मी शिकवताना फक्त बोर्डकडे बघितलं की समजतंय. आणि हे इयत्ता 5वी आणि 6वीला शिकलायस, छेद समान करणे. आठव, 4थीला बी तू स्कॉलरशिपला दिलेली असे परीक्षा, हे असले प्रश्न. फक्त संख्या वाढत गेली, बाकी काही नाही, शिकलाय तेव्हाच आहे. स्वतःला सांत्वन करणं, स्वतःची समजूत घालणं, तुझं मॅथ कच्चा आहे, तू आर्ट्स घेतलेलं, हे बंद कर. काही मिळत नाही, मग परीक्षा देणंच बंद कर. मॅथ्स कच्चा आहे तर, खरं सांगतो, मॅथ्स कच्चा आहे तर ते सुधारायला लागणार आहे. 25% वेटेज आहे, कसं काय तुम्ही विदाऊट मॅथ पास होणार? शक्यच नाही. आणि कट ऑफ माहित आहे ना कुठं गगनाला भिडलेत. असं वाटतं की बघूनच सोडवतात का काय पोरं पेपर, तर बघून नाही सोडवत, अभ्यासच आहे तेवढा. मॅथ्सला आउट ऑफ पाडणार, मराठी ग्रामरला आउट ऑफ पाडणार, इंग्लिशला 2 ते 3 चुकणार फक्त, आणि जी केला राम भरोसे, जे होईल ते होईल. सगळ्यांचं सेमच होतं, जी केला एकाला लयच पडले तर एकाला पडलं नाही, असं होतं का जीकेचं? कधी नाही, ते सगळ्यांचे ऍव्हरेज. बरोबर? त्यामुळं हे तुला ड्रीम 11चं उदाहरण नेहमी देतो की मी. काय देतो? कॅप्टन वाईस कॅप्टन सेम असतील किंवा प्लेयर सेम असतील तर त्या दोन टीम मध्ये काय कोण जिंकतं कोण नाही जिंकत, काय फरक पडतो का? नाही. फरक कधी पडतो? जे प्लेयर वेगळे आहेत त्यांच्यामुळे फरक पडतो. जे प्लेयर कॉन्स्टंट आहेत दोघांना पॉईंट मिळणार आहेत, दोन्ही अपोनंटला आपल्या, जे नीट मॅचेस लावले त्या ड्रीम 11 वर. म्हणजे फरक कुठे पडणार आहे? जीकेतून फरक नाही पडणार, मराठी इंग्लिश ग्रामर मधून फरक नाही पडणार. तुझं मॅथ रिझनिंग किती भारी आहे, कारण हा असा विषय आहे की काही लोकांचा भारी असतो, काही लोकांचा वीक असतो. बाकी सगळे विषय सगळ्यांना समान लेवलवरच असतात ना, एक मार्क इकडे तिकडं. मॅथ रिझनिंग मध्ये एकाला 15 पडतात तर एकाला 23-24 पडतात, हाय का नाही? बरोबर. मग त्यामुळे ह्याच्यावर फोकस कर. नेक्स्ट रिझनिंग सेक्शन सुरू झाला आता आपला. बघा काय रिझनिंग मध्ये, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत लेमन चिन लेक, चायनीज कोडिंग दिलेलं आहे त्यांनी, असं काय काय दिलंय तुम्हाला. लेक साठी विचारले, लेक साठी. आता इथं लेक आहे आणि इथं पण लेक आहे, तसं या दोन्हीत कॉमन कोण आहे? इथं बी झेड आहे, इथं बी झेड आहे, म्हणजे लेक म्हणजेच काय असणार आहे? इझी. पहा काय म्हटलंय परत, किती जण? 3 आणि 3 6 आणि 7 जण वर्तुळाकार टेबलावरती बसलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7. डी ही जेच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसले. डी ही
जेच्या डावीकडे तिसरा 1 2 3 बसली. आयच्या डावीकडून मोजल्यास जे आणि आय यांच्यामध्ये केवळ एक व्यक्ती बसलेली आहे. आयच्या डावीकडून मोजल्यास जे आणि आय यांच्यामध्ये एक व्यक्ती बसलेली आहे. जीच्या उजवीकडून मोजल्यास एच आणि जी यांच्यामध्ये केवळ दोन व्यक्ती बसलेल्या आहेत. कुठं म्हणलंय? जीच्या उजवीकडून. आपल्याला जागा माहित नाही. जीच्या उजवीकडून मोजल्यास एच आणि जी यांच्यामध्ये दोन व्यक्ती बसलेले आहेत. ई ही एच ची लगतची शेजारी आहे. ई ही एच ची लगतची शेजारी आहे. आता काय म्हटलं त्यांनी? जीच्या उजवीकडून मोजल्यास, आता मला सांगा, जीच्या उजवीकडून मोजलं तर जी आणि एच मध्ये दोन व्यक्ती बसलेत. आणि परत म्हटलंय त्यांनी ई ही एच ची लगतची शेजारी आहे. लिहिलं. राहते कोण मग? फक्त आपलं सी. सी येणार इथं. जमलं? तर सी च्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण बसलंय? 1 2 3. कोण बसलेला आहे उजवीकडून तिसऱ्या स्थानावर? डी बसलेला आहे. खडाकोड. प्रश्न कितीदा वाचला? एकदा. अशा पद्धतीने आपल्याला इथं जायचं आहे. नेक्स्ट, टीम वर्क या शब्दातील प्रत्येक अक्षर इंग्रजी वर्णमाला क्रमाने लावल्यास किती अक्षरांचे स्थान अपरावर्तित राहील? चला, पहिल्यांदा ए. ए लिहून घेतलं. परत ए नंतर ई. ई लिहून घेतलं. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के. परत एल एम एन ओ. एम एम आहे एम. एम एन ओ. नंतर पी क्यू आर एस टी डब्ल्यू. अपरावर्तित कुणाचं राहतंय? ई बघ. ई च्या खाली ई आलंय, एम च्या खाली एम आलंय. अजून कोण आहे का? नाही. म्हणजे दोन अक्षरांचे स्थान काय राहील रे? अपरावर्तित राहील. अल्फाबेटिकली अरेंज केल्यानंतर. ब्लड रिलेशनचा प्रश्न आहे. डायरेक्ट प्रश्नाला हात घालतो आपण. ई गुणिले क्यू. गुणिलेचा अर्थ काय आहे? पत्नी. म्हणजे ई ही पत्नी आहे क्यूची. म्हणजे क्यू झाला पुरुष. स्क्वेअर म्हणजे पुरुष, सर्कल म्हणजे स्त्री. क्यू मायनस एन म्हटले. मायनस म्हणजे भाऊ. क्यू हा भाऊ आहे यांचा. एन हॅश टी म्हटले. हॅश म्हणजे मुलगी. एन ही मुलगी आहे टीची. टी पर्सेंट जी. पर्सेंट म्हणजे वडील. टी हे वडील आहेत. कोणाचे? जीचे. म्हणजे ही भावंड झाली. आता मला सांगा, त्याने टी चे ई सोबत नातं विचारले. टीचं नातं काय ई सोबत? टी कोण आहे रे? ईच्या नवऱ्याचे वडील. पतीचे वडील, नवऱ्याचे वडील. इझी. कंटिन्यू या शब्दातील प्रत्येक स्वर इंग्रजी वर्णमालेनुसार त्याच्या लगत नंतरच्या अक्षरात बदलला. स्वर नंतरच्या ह्याच्यात बदलायचा. ओ नंतर पी, नंतर आय, एबीसी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ यू व्ही ई एफ. जमलं? स्वर नंतर बदलला. आणि व्यंजन काय केलंय? त्याच्या लगतच्या आधीच्या अक्षरात बदलले. व्यंजन काय केलं? लगतच्या आधीच्या अक्षरात बदलले जाते. तर सी च्या आधीचं काय? बी. एन च्या आधीचं काय? एम. टी च्या आधीचं काय? एस. एन च्या आधीचं काय? एम. जमला विषय. तर अशा प्रकारे तयार झालेल्या अक्षरांच्या नवीन गटात खालीलपैकी कोणते अक्षर दोनदा दिसते? कुठलं दोनदा दिसतंय रे? एम दोनदा दिसतंय. ऑप्शन नंबर 3. एवढं करायची गरज नव्हती. जे अक्षर सुरुवातीला डबल आहे तेच डबल दिसणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट. पण ते पेपर वेळी सुचत नाही ना. पेपर वेळी जे मी केलं तेच तुम्हाला, तू पण तेच करणार आहेस. करेक्ट. डेकॅगॉन या शब्दातील प्रत्येक स्वर इंग्रजी वर्णमाला क्रमाने त्याच्या लगेचच्या नंतरच्या अक्षरात बदलला जातो आणि प्रत्येक व्यंजन इंग्रजी वर्णमाला क्रमाने त्याच्या लगतच्या आधीच्या अक्षरात बदलले जाते. तर अशा प्रकारच्या होणाऱ्या अक्षरांच्या गटात किती अक्षरे नेमक्या 2 वेळा येतील? ठीक आहे. आता हे आधीचा आणि नंतरचा, इथं फरक पडू शकतो. ठीक आहे. किती अक्षरे नेमक्या 2 वेळा येतील? आता काय म्हणले? स्वर नंतरच्या ई एफ ए बी ओ पी. आणि व्यंजन काय म्हटलंय? व्यंजन आधीच्या म्हणले. डी च्या आधीचं सी, सी च्या आधीचं बी, ई एफ, जी च्या आधीचं एफ, एन च्या आधीचं एम. ओके. किती अक्षरे दोनदा येत आहेत? हे बी बी दोनदा येते आणि हे एफ एफ दोनदा येते. म्हणजे 2 अक्षरे 2 वेळा येत आहेत. 2 अक्षरे 2 वेळा येत आहेत. ओके. इझी. लहान मुलांचे प्रश्न येते. पुढे या टेस्ट सिरीजचे पोस्टर आहेत माझ्या, हे तुम्ही बघू शकता ते नंतर. इंग्रजी वर्ण, कारण मला मुलांना सांगितलं ऍडव्हर्टाइज करू नका सर, सलग घ्या. त्यामुळे इंग्रजी वर्णक्रमानुसार दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? चला, पहिल्यांदा आपण आपलं काढून घेऊ, कारण आपल्याला पॅटर्न माहित झालाय आता. म्हणजे मी पेपर बघितला नाही, डायरेक्ट पीपीटी लावून आलोय.
पण मला पॅटर्न माहिती आहे की एकदा असा प्रश्न आला की पुढे 2-3 येणारच आहेत, त्यामुळं लागेलच आपल्याला. आणि हेच तुम्हाला लक्षात ठेवायचंय. मुंबईचा पेपर सेम असा होता, कालचा युट्यूबचं लेक्चर काढून बघ आणि आज ह्याचा पेपर, तू का 3-4 प्रश्न इकडे तिकडे देत आहेत ते FGHIJKLM NOPQRSTUVWXY आणि Z. ठीक आहे. आता काय काय केलंय त्यांनी, KOSW बघा कुठं कुठं आहेत ते. के ओ म्हणजे 3, परत 3 सोडून S, 3 सोडून W, 3 सोडून A, म्हणजे पहिला अक्षर ए पाहिजे. ए असलेला एकच ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 1. गोळी मारायची आणि पुढे जायचं, सगळं पुढचं बघत सुद्धा बसायचं नाही. पहा काय म्हणले, गटात न बसणारी जोडी, ते आपण केलं तर कशासाठी, तेच राहिलं आपल्याला, कॉपी करायचं होतं आपल्याला, म्हणून आपण हे केलं होतं. ठीक आहे. पहा सेम सेम पाहिजे. समूहातील एक गटात न बसणारे ओळखायचे आपल्याला. जी के आय एम, जी के इथं आहे आणि आय एम त्यांच्या मधलं घेऊन आय एम पण 3 सोडून केलेलं आहे. डीएच, डीएच आणि मग इथं एफ ला 3 सोडून पाहिजे, एफ जे आहे का, आहे. एनआरपीटी, एनआर मधलं घ्यायचं, परत 3 सोडून पीटी, म्हणजे पहिले 3 सेमच झाले. केएम आणि एलओचं काहीतरी वेगळं असेल, केएम एकाड एक सोडून आलेत, हे काय वेगळंच दिले, 3 सोडून नाही आले, त्यामुळं ऑप्शन नंबर 4 गटात बसत नाही. जर 1 2 9 8 3 6 3 या संख्येतील प्रत्येक समांकात 1 मिळवला आणि विषमांकात 2 मिळवले, समांकात 1 मिळवा म्हणजे 3 9 7 आणि विषमांकात 2 मिळवले, 3 9 2 11 आणि परत 3 2 5, 3 2 5. तर तयार होणाऱ्या नवीन संख्येत डावीकडून दुसऱ्या आणि उजवीकडून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अक्षरांची, डावीकडून दुसऱ्या कोण आहे 3 आणि उजवीकडून तिसऱ्या 1 2 3 कोण आहे 5, ह्यांची बेरीज किती, 3 आणि 5 किती रे, 3 आणि 5 8, ह्यांची बेरीज किती 8. काय लहान मुलांची, म्हणजे खरंच तुम्हाला वाटतंय का एक ग्रॅज्युएशन झालेलं पोरग आहे आणि त्याला ह्या प्रश्नाची गरज पाहिजे, म्हणजे ह्याच्यातून त्यांना काय, म्हणजे काय साध्य काय करायचं तुम्हाला, मला हेच कळत नाही कधी कधी. खाली दिलेल्या 2 जोड्यांच्या रचनेप्रमाणेच रचना असणारी जोडी निवडायची. बघा आपलं मगाच्या सारखं पेस्ट करून घेतलं आपण इथं. आय के एल के ओ जे, आता आय च के घेतलंय एकाड एक आहे, के च ओ घेतलंय 3 सोडून आहे, एल च जे घेतलंय, एल च जे आधीच 1 सोडून आहे, अधिक 3 आणि हे परत अधिक 1, जे च एल अधिक 1 सोडून आहे, परत जे च एन 3 सोडून आहे आणि एम च के वजा 1 सोडून आहे, म्हणजे सेम अधिक 1 सोडले, अधिक 3 सोडलेत आणि वजा 1 सोडले. पहिला ऑप्शन बघू, एच च जे, एच च जे 1 सोडून आहे, एच च एल, एच च एल 3 सोडून आहे आणि मग आता एस च क्यू, एस च क्यू आधीच 1 सोडून आहे, म्हणजे जुळलं, अधिक 1 अधिक 3 वजा 1, ऑप्शन नंबर 1 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. एका विशिष्ट तर्कानुसार एक्स क्यू 4 हे काय लिहिलं जातं, झेड व्ही वजा 10 आणि ओ एच 8 हे दिलं जातं क्यू एम वजा 6 आणि एस एल 12 कसं लिहिलं जाईल, एस एल 12 कसं लिहिलं जाईल. आधी आकड्यांचं बघू काय झोल केलाय त्यांनी, आकड्यांमध्ये काय लॉजिक लावले. 4 च 10 झाले, म्हणजे 4 मधून किती वजा केले तर 10 येईल मला. 4 मधून मी जर 14 वजा केलं, 4 मधून मी काय केलं वजा 14 केलं, वजा 14 तर मला 10 येते. 8 मधून वजा 14 केलं तर वजा 6 येते, वजा 10 येते. तसं 12 मधून वजा 14 केलं तर मला काय मिळणार आहे, वजा 2.
म्हणजे -2 असलं पाहिजे. तसं एकच आहे, बाकीचं लोडच घेऊ नको तू अक्षरांचा. त्याचं पण काहीतरी लॉजिक असेल, पण नुसत्या अंकांच्या लॉजिक वरूनच तुला आन्सर मिळाले तर दुसरं काय वेळ घालवायचा नाही. पुढे बघा, गटातनं बसणारी जोडी शोधायचे. 3 काहीतरी एकसारखे आहेत. बाकीचं SWAE SW आहे 3 सोडून, तसंच 3 सोडून घेतलं आणि AE घेतलं, हे 3 सोडून, म्हणजे सगळेच 3 सोडून घेतलेत. IMPW IM 3 सोडून, परत 2च सोडून घेतलं आणि PW ला 3 आणि 3 6 सोडले, म्हणजे 3 2 6. लगेच हे गटात बसणार होत नाही. आता तिसरं जे आहे त्याच्यावरून ठरतंय, तिसरं ह्याच्यात जाते का त्याच्यात जाते बघायचं. PTXB, P नंतर T 3 सोडून, T नंतर 3 सोडून X, X नंतर 3 सोडून B, जुळलं. म्हणजे 3 3 3 चा गॅप पाहिजे. हे काहीतरी वेगळंच केले 3 2 6 चा, त्यामुळे हेच गटात बसणार नाही. चौथं चेक करायची गरज आहे का नाही. 2 एकसारखे झाले, एक वेगळं झालं, म्हणजे जो वेगळा आहे तोच उत्तर असणार आहे. आपली एक संकल्पची पण बॅच आहे, मे बी हा शेवटचा प्रश्न होता आपला RRB एक्झाम साठी, तर ही डेफिनेटली तुम्ही जॉईन करू शकता. 3 परीक्षा, एकच सिलेबस. ओके, ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन, ज्युनियर इंजिनियर सगळं ह्याच्यात व्यवस्थित करत होतंय. आपण सगळे PYQ मराठीमध्ये देतोय आणि सगळ्याच विषयांची बॅच आहे, फक्त गणित बुद्धिमत्ताची बॅच नाहीये. ही सगळ्या विषयांची बॅच आहे, तुम्ही ही घेऊ शकता. ठीक आहे, ह्यातलं सगळं तुमचं कव्हर होईल. 27 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे. फॉर्म भरा. 500 रुपये फॉर्म फी आहे, 40 रुपये रिटर्न भेटणार आहे, 400 रुपये रिटर्न भेटणार आहेत, म्हणजे 100 रुपये फॉर्म फी आहे. सरळ सेवेला 1200 भरताय तुम्ही, त्याच्यापेक्षा हे चांगलं आहे. जागा जास्त आहेत, 12,000 पेक्षा जास्त जागा आहेत ह्याच्यात. तर हे केलं तर तुम्हाला नक्कीच तेवढीच मेहनत जाऊन नुसती परीक्षा देऊन आला तर ही पण खूप भारी पोस्ट आहे. ग्रुप बी, ग्रुप ए लेवलची पोस्ट आहेत ह्या सुद्धा, पगार बिगार चांगले आहेत ह्याचे पण. ठीक आहे, त्यामुळं ह्या परीक्षा तुम्ही द्या, सेंट्रल लेवलच्या खरंच सोप्या असतात, तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आपली ही बॅच जॉईन करू शकता. आणि काही डाऊट आला तर आपला नंबर तर तुमच्याकडे आहेच, या नंबरवर तुम्ही मला कधीही कॉल करा. ठीक आहे, थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.